सकाळी सकाळी मी माझी रूम सारवून घेतली, कारण की खूप दिवस झालेले रूमच सारवलेली नव्हती, तर त्याच्यामुळे छान शेणाने सारवून घेतली रूम. आणि मग बाहेर गेले तेवढ्यात एक नारळाच्या झाडाखाली नारळ पडलेला होता, वाटतं उंदराने करडलेला होता. त्याच्यानंतर आज ना मला पालक आणि मटारची भाजी बनवायची आहे, तर मी शेतात गेली पालक घेण्यासाठी. आणि इथं जे जे काही लावलेलं आहे ते विदाऊट खत, म्हणजे फक्त आणि फक्त शेणखत वापरून लावलेलं आहे बाबांनी. तर सगळा भाजीपाला ऑर्गॅनिक आहे. आणि मी पालक उपडूनच घेतली, कारण की मला वेळच नव्हता तोडायला. मग उपडली, छान धुवून घेतली आणि कापून घेतलेली आहे. मी टोपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि जिरे मोहरी टाकून घेतली. आणि मग मी वाटलेली चटणी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर सगळे मसाले टाकायचे, सगळे म्हणजे जे तुम्ही रेग्युलर भाजीमध्ये वापरता तेच मसाले टाकायचे. आणि ते मसालेसुद्धा व्यवस्थित या तेलामध्ये परतून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर स्वच्छ अशी धुतलेली जी पालक आहे कापून घेतलेली, तर ती टाकायची, तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करायची. टोमॅटो आणि पालक हे दोन्ही सोबत टाकले तरीसुद्धा चालेल, किंवा मागे पुढे केलं तर कसं टोमॅटो जरा शिजायला टाईम लागेल. त्याच्यापेक्षा पालक आणि टोमॅटो सोबतच टाकून घ्यायचं आणि एकजीव असं शिजवून घ्यायचं, मस्त शिजवून घ्यायचं. झाकण झापून ठेवायचं टोपावरती आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायची भाजी. पालक आणि टोमॅटो छान शिजून झाल्याच्या नंतरून शिजवलेले जे मटार आहेत तर ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. जर मटार कवळे असतील ते लवकर शिजतात, पण जर थोडेसे पिकायला सारखे आलेले असतील, ओजलेले असतील, तर त्याला जरा टाईम लागतो शिजायला. तर हे मी वटाणे आहेत म्हणजे मटार, तर ते वेगळे शिजवून घेतले आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. तर पुन्हा एकदा झाकण झाकून मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे. मस्त अशी भाजीला उकळी आली की मग गॅस बंद करून भाकरीसोबत खायचं आहे. खूप छान अशी भाजी तयार होते.